नमस्कार मंडळी. आज मी मटन बिर्याणी केली. आज आपण मटन बिर्याणी करूया. बघा, मी दही कांदा मी 5-6 घेतलेले आहेत मोठे मोठे, आणि त्यातले अर्धा कांदा मी फोडणीला ठेवला आहे, अर्धा ब्राऊन करणार आहे. मटन मी चांगलं धुवून 2-3दा घेतले आणि पाण्यात ठेवलं होतं, त्याचं गाळून घेतले. आणखी त्याला मी बिर्याणी मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, पुदिना, कोथिंबीर, हळद, मीठ हे सर्व काही मी लावून मॅरिनेट केले. आणखी ते मी अर्धा-पाऊण तास ठेवणार आहे. तुम्हाला वेळ असेल तर 1 तास पण तुम्ही ठेवू शकता. हे खडा मसाला मी गरम केला आहे, त्यातलं मी पावडर करणार आहे थोडी, आणि थोडं तसंच मी भाताला घालणार आहे पाण्यामध्ये. मॅरिनेट केलेलं मटण मी कुकरला शिट्टी द्यायला 2-3 शिट्ट्या द्यायच्या. 10-15 मिनटंच लागतात शिजायला. थोडंसं पाणी घातलं आणि तेल घालून मी शिट्ट्या करून घेणार आहे मटणाला. आणखी भाताला मी पाणी ठेवले गरम करायला. त्याच्यामध्ये मी थोडा खडा मसाला घातला, जिरं घातलं, आणि चांगली उकळी आल्यावर मी मीठ घातलं. मीठ घालून मी सर्व तांदूळ शिजवून घेणार आहे अर्धे, म्हणजे 70-80% शिजवून घेणार. थोडेसे कडकच गाळून ठेवलेले. आता आपल्याला मटणाला 2-3 शिट्ट्या झालेले. मी मसाला पावडर केल्यामुळे काय तोंडामध्ये येत नाही आहे. टमाटे 3 मोठे मी फ्राय करायला पातेल्यात टाकलेलं बघा. आणि त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकल्या. मिरच्या पण फ्राय करून घेतल्या आणि शिजलेले मटण घातले. पुदिना, कोथिंबीर आणि मसाला, तळलेला कांदा पण घालायचा थोडा सगळीकडे. आणि मी आता लेयर्स करणार आहे. 2 लेअरमध्ये बिर्याणी करणार आहे. थोडं मटण खाली ठेवलं आणि थोडं जादाचा रस्सा तो काढला आहे, थोडे अर्धी वाटी. आता बघा, मी लेयर्स केलेले आहेत तांदळाचे. तांदूळ हे बिर्याणीचे तांदूळ मी आणलेले आहेत 1 किलो, पण अर्धा किलोचं मटण होतं म्हणून अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. मी 1 वाटी जास्त घेतलेले आहेत तांदूळ. आणखी लेयर्स केलेले आहेत आणि एकदम छान अशी बिर्याणी झालेली आहे. एकदम छान वास सुटलेला आहे. खडा मसाला मी सगळं पावडर केली ना, त्यामुळे ते छान वास सुटलेला आहे. बघा कशी वाटली तुम्हाला डिश. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.